नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अनुप सर आणि तुमचं स्वागत करतोय आपल्या या पिलर्स कोचिंग क्लासेसच्या युट्यूब चॅनलला। मित्रांनो, आजचा जो आपला टॉपिक आहे तो आहे सेवांचा हक्क अधिनियम, ज्याला आपण बोलतो राईट टू सर्व्हिस ऍक्ट। बरोबर आहे। यावरचे प्रश्न उत्तर आपण आजच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत। त्यापेक्षा एक महत्त्वाची गोष्टाविषयी आपल्याला डिस्कस करायचं होतं की एक्झामला घेऊन। तर काल परवा माझं तिथल्या एका अधिकाऱ्याशी बोलणं झालं आणि त्यांनी क्लिअर सांगितलंय की जोपर्यंत आचारसंहिता संपत नाही तोपर्यंत एक्झाम कंडक्ट केल्या जाऊ शकणार नाही। आता काय की एक्झाम जर का आता होत नाही तर मग नेमकी कधी होईल, तर एक्झाम आपली जुलैमध्ये होण्याचे फुल चान्सेस आहेत किंवा जुलैमध्ये आपली एक्झाम होऊ शकते। जसं आपण जून म्हटलं होतं, पण आता आचारसंहितेमुळे ती एक्झाम थोडी पोस्टपोन केल्या जाऊ शकते किंवा होणार असं दिसतंय। त्यामुळे मला माहित आहे की तुम्ही विद्यार्थी त्या एक्झामसाठी खूप आतुरतेने वाट बघत आहात। बऱ्याचशा लोकांची एक रिव्हिजन, 2 रिव्हिजन, 3 पण झाल्या असतील, पण आता आपल्याला काही करता येत नाही किंवा आपण काही करू शकत नाही। त्यामुळे एकच आपल्याकडे ऑप्शन आहे, तो म्हणजेच काय की पुन्हा एकदा व्यवस्थित पद्धतीने अभ्यास करावा। त्यामुळे पुन्हा एकदा रिव्हिजन म्हणा किंवा पुन्हा एकदा स्टार्ट पासून पुन्हा रिस्टार्ट करा, जेणेकरून ज्या काही गोष्टी सुटून गेल्या असतील त्या पुन्हा तुम्हाला करता येतील आणि त्या अनुषंगाने तुम्ही अभ्यासाला पुन्हा सुरुवात करा। ज्या विद्यार्थ्यांनी अभ्यासाला सुरुवात केली नसेल त्यांनी आपला जो कोर्स आहे फास्ट ट्रॅक रेकॉर्डेड कोर्स, जो की 2199 मध्ये पिलर्स कोचिंग क्लासेस या ऍपवर अवेलेबल आहे, तो सुद्धा परचेस करू शकता आणि अभ्यासाला सुरुवात करू शकता। यामध्ये तुम्हाला मराठी आणि इंग्लिश दोन्ही भाषेमधल्या नोट्स अवेलेबल आहे। त्यासोबतच सर्व व्हिडिओज, टेक्निकल फॉर्मॅट मधले सर्व व्हिडिओज व्यवस्थित पद्धतीने रेकॉर्डेड फॉर्मॅट मध्ये अवेलेबल करून दिलेले आहे। कोणतीही व्ह्यूज लिमिट त्यामध्ये नाही, तुम्हाला पाहिजे तेवढा वेळा तुम्ही तो कोर्स बघू शकता, त्यामुळे लिमिट्स नाहीत। ओके। त्यासोबतच ज्या विद्यार्थ्यांचा अभ्यास झाला आहे, रिव्हिजन झाली आहे, त्या विद्यार्थ्यांसाठी आपली विजय पट टेस्ट सिरीज जी की फक्त 250 रुपयाला आत्ता आहे, पण येणाऱ्या काही दिवसात तुम्हाला ती 500 रुपीजला बघायला मिळेल। त्यामुळे तुमच्यासाठी सुद्धा तुम्ही आता ही कोर्स आपल्या पिलर्स कोचिंग क्लासेसच्या ऍपवरनं परचेस करू शकता। ज्यांना काही प्रॉब्लेम येत असेल तर स्क्रीनवर तुम्हाला एक नंबर दिसतो, या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता किंवा व्हॉट्सअप करू शकता, जेणेकरून सगळं माहिती तुम्हाला दिली जाईल। त्यासोबतच डिस्क्रिप्शन मध्ये सगळ्या लिंक्स टाकलेल्या आहेत, त्या लिंकवरनं सुद्धा तुम्ही हा कोर्स, टेस्ट सिरीज किंवा परचेस करू शकता। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय की आपल्या युट्यूब चॅनलला फॉलो करून घ्या, सबस्क्राईब करा, कारण काय की सगळे महत्त्वाचे व्हिडिओ तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवरच अवेलेबल असतील। क्लिअर? तर चला मग चालू करूया। आजचा पहिला प्रश्न मित्रांनो काय आहे? पहिला प्रश्न आहे, कोणत्या राज्याने भारतात सर्वप्रथम सार्वजनिक सेवा अधिकार कायदा लागू केला? विच स्टेट फर्स्ट इंट्रोड्यूस द राईट टू पब्लिक सर्व्हिस लेजिस्लेशन इन इंडिया? भारतामध्ये सगळ्यात सुरुवातीला कुठं आलंय? महाराष्ट्र, बिहार, मध्य प्रदेश की कर्नाटक? चला पटकन, आय होप फास्ट उत्तर द्या जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल। ओके। आणि मला माहित आहे हा रेकॉर्डेड फॉर्मॅट मधला कोर्स आहे, त्याच्या व्हिडिओ आहे, त्यामुळे काय तुम्हाला अर्धा सेकंद दिला जाईल, क्वेश्चन तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे आणि ऍट द एंड तुम्हाला लक्षात येतील की आपले चुकले किती आणि बरोबर किती। ओके। तर लक्षात घ्या, याचं करेक्ट उत्तर आहे मध्य प्रदेश। बरोबर आहे। सो मध्य प्रदेश या गव्हर्नन्स रिफॉर्मचं पायोनियर स्टेट आहे, लक्षात घ्या। त्यांनी 2010 मध्ये मध्य प्रदेश लोकसेवा म्हणजे मध्य प्रदेश के लोक सेवा के प्रदान की गॅरंटी अभियान म्हणून लागू केलं होतं आणि हे सक्सेसफुल मॉडेल राहिलेलं होतं तिथे मध्य प्रदेशमध्ये। त्याच्याच अनुषंगाने महाराष्ट्रामध्ये आणि सोबतच भारतातल्या बऱ्याचशा स्टेटने त्या पर्टिक्युलर अधिनियमाला अडॉप्ट केलं आणि तशा पद्धतीने स्वतःच्या राज्यात सुद्धा हे अधिनियम लागू केलं। क्लिअर? नेक्स्ट, व्हेन डिड महाराष्ट्र राईट टू पब्लिक सर्व्हिस ऍक्ट कम इन टू फोर्स? महाराष्ट्र लोकसेवा कायदा कधी अस्तित्वात आला? 26 जानेवारी 2015, 28 एप्रिल 2015, 15 ऑगस्ट 2015 की 1 मार्च 2017? व्यवस्थित उत्तर द्या। ओके। पटकन लक्षात घ्या, तुम्हाला एकदम करेक्ट उत्तर देता आली पाहिजे, व्यवस्थित, काही चुकायला नको। तुम्ही जर का आय होप सो की याचं उत्तर तुम्ही करेक्टच चूज केलं असेल। एक्झॅक्टली 28 एप्रिल 2015 ला
लक्षात घ्या, महाराष्ट्र राईट टू पब्लिक सर्व्हिस ऍक्ट हा 28 एप्रिल 2015 रोजी संपूर्ण राज्यात म्हणजे महाराष्ट्रात लागू करण्यात आला होता. या ऍक्टचा मेन ऑब्जेक्टिव्ह होता की इलिजिबल सिटीजनला, जे काही इलिजिबल नागरिक आहे त्यांना एक इफिशियंट आणि टाइम बाउंड पब्लिक सर्व्हिस देता आली पाहिजे, हे त्याचं मेन उद्दिष्ट होतं. क्लिअर. नेक्स्ट थर्ड, व्हेअर इज द हेडक्वार्टर ऑफ द महाराष्ट्र कमिशन ऑफ द राईट टू सर्व्हिस लोकेटेड. महाराष्ट्र राज्य सेवा हक्क आयोगाचे मुख्यालय कुठे आहे? पुणे, नागपूर, नाशिक, मुंबई. कुठे आहे पटकन सांगा, याचं हेडक्वार्टर कुठे आहे? म्हणजे अशा सुद्धा प्रश्नांसाठी तुम्हाला तयार राहावं लागेल, लक्षात घ्या. इन केस असा प्रश्न आला तर त्यासाठी सुद्धा तुम्हाला तयारी दाखवायची आहे. हेडक्वार्टर कुठे आहे? अगदी बरोबर, तुम्ही घेतलं असेल तर मुंबईला आहे. लक्षात ठेवायचं की याचं जे हेडक्वार्टर आहे ते मुंबईला आहे. ऍक्टचं इफेक्टिव्ह इम्प्लिमेंटेशन एकदम परफेक्टली करण्यासाठी कमिशनचं जे हेडक्वार्टर आहे ते मुंबईला आहे. मंत्रालयातल्या समोर जे काही ऍडमिनिस्ट्रेटिव्ह बिल्डिंग आहे तिथं ते तुम्हाला त्याचं हेडक्वार्टर बघायला मिळेल. लक्षात आलं? त्यामुळे ऑप्शन डी इज करेक्ट. नेक्स्ट 4, व्हॉट इज द पेनॉल्टी लिमिट इम्पोज्ड ऑन अन एअरिंग डेझिग्नेटेड ऑफिसर फॉर फेल्युइंग टू प्रोव्हाइड द सर्व्हिस विदाउट ॲडिक्वेट जस्टिफिकेशन. पुरेसे औचित्य न देता सेवा प्रदान करण्यात अयशस्वी ठरल्याबद्दल चूक करणाऱ्या नियुक्त अधिकाऱ्यावर दंड मर्यादा काय आहे? किती त्याच्यावर फाईन केला जाऊ शकतो? अप टू 1000, अप टू 2000, अप टू 5000, अप टू 10,000. किती असतो? चला द्या, पटकन उत्तर द्या. आय होप सो की तुम्हाला याचं परफेक्ट उत्तर माहितच आहे. किती असतो तर? चुकायची गरज पडू देऊ नका. अगदी बरोबर. किती? 5,000 रुपये. महाराष्ट्र राईट टू सर्व्हिस रूल नुसार जर का एखादा ऑफिसरने सर्व्हिस देण्यात डिले केला असेल किंवा प्रॉपर रिझन शिवाय अप्लिकेशन रिजेक्ट केली असेल तर त्याच्यावर 500 रुपयापासून, बघा किती, 500 रुपये ते 5,000 रुपयापर्यंतचा दंड त्या व्यक्तीला दिला जात असतो. लक्षात घ्या, एवढा दंड त्या व्यक्तीला दिला जात असतो. ओके. आणि हा जो काही दंड आहे किंवा ही जी काही पेनॉल्टी आहे ही त्याच्या सॅलरी मधून डिडक्ट केली जात असते. लक्षात ठेवायचं. ओके, ही त्याच्या सॅलरी मधून डिडक्ट केली जाते. क्लिअर. चला नेक्स्ट 5th, विदिन हाऊ मेनी डेज मस्ट अन अप्लिकांट file an appeal to the first appellate authority if their application for a public service is rejected. अर्जदाराने सार्वजनिक सेवेसाठी अर्ज नाकारल्यास किती दिवसाच्या आत प्रथम अपील प्राधिकरणाकडे अपील दाखल करणे आवश्यक आहे? 15 दिवस, 30 दिवस, 45 दिवस, 60 दिवस. किती आहे? किती? चला बरोबर आहे, 30 दिवसात. बघा 30 दिवसात. आता काय होतं, इन केस अपील कधी केल्या जाऊ शकतं? इन केस जर का डेझिग्नेट ऑफिसरनं अप्लिकेशन रिजेक्ट केली असेल किंवा विदिन अ टाइम पिरियड तुम्हाला सर्व्हिस दिली नसेल किंवा प्रॉपर जस्टिफिकेशन न देता तुमचा अर्ज बाद केला असेल, रिजेक्ट केला असेल, त्या केसमध्ये मी त्या डेझिग्नेटेड ऑफिसरच्या विरुद्ध अपील करू शकतो. कोणाकडे? फर्स्ट अपिलेटकडे. बरोबर आहे. त्याला आपण म्हणतो प्रथम अपील प्राधिकरण. तर हे कधी करू शकतात? तर 30 दिवसाच्या आत. ओके, कधी? 30 दिवसाच्या आत. तुम्हाला मिळालेल्या नोटिफिकेशन पासून 30 दिवसाच्या आत तुम्ही त्या पर्टिक्युलर प्रथम अपील प्राधिकरणाकडे, फर्स्ट अपिलेट ऑथॉरिटीकडे तुम्ही काय करू शकता? अपील करू शकता. म्हणून इथे 30 दिवस हे करेक्ट उत्तर आहे. क्लिअर. चला 6, during an inquiry into any matter the Maharashtra State Right to Service Commission has the same power as which of the following. कोणत्याही प्रकरणाच्या चौकशी दरम्यान महाराष्ट्र राज्य सेवा हक्क आयोगाला खालीलपैकी कशाचे अधिकार आहे?
बघा, ज्या वेळेला महाराष्ट्र राज्य सेवा हक्क आयोग चौकशी करतं त्यावेळेला ते एका पद्धतीने चौकशी करतं, त्यावेळेला ते स्वतः एक प्राधिकरण म्हणून चौकशी करतं, त्यावेळेला त्याला कोणते कोणते अधिकार प्राप्त होतात, उच्च न्यायालयाचे, जिल्हाधिकाऱ्याचे, दिवाणी न्यायालयाचे की राज्य मंत्रिमंडळाचे, कोणते हक्क त्यांना मिळतात, त्या हक्काच्या अंतर्गत ते काय काय करू शकतात हे सुद्धा तुम्हाला माहिती असणं तेवढंच गरजेचं आहे. चला सांगा पटपट. ओके, चला, जर का तुम्ही सेक्शन 16 जर का बघितलं असेल तर कमिशनला किंवा महाराष्ट्र राज्य सेवा हक्क आयोगाला सिव्हिल कोड प्रमाणे पॉवर दिले जातात. लक्षात घ्या, पुन्हा प्रमाणे सिव्हिल कोड प्रमाणे, म्हणून सिव्हिल कोड इथे करेक्ट आहे. कसे पॉवर असतात त्यांच्याकडे, ते कधीही कोणीही विटनेसला बोलवू शकतात, ते विटनेस बोलवण्यासाठी समन्स सादर करू शकतात, इव्हिडन्स वर शपथ घेऊन त्यांचं इव्हिडन्स घेतल्या जाऊ शकतं, एखाद्या डॉक्युमेंटला क्रॉस व्हेरीफाय करू शकतात, कोणत्याही पद्धतीचे पुरावे मागू शकतात. अशा पद्धतीचे सर्व अधिकार जे एका सिव्हिल कोर्टला, दिवाणी न्यायालयाला असते, ते सर्व अधिकार महाराष्ट्र राज्य सेवा हक्क आयोगाला असते आणि त्या अधिकाराच्या अंतर्गत ते कोणतीही चौकशी करू शकतात. कोणती म्हणजे त्यांच्या ज्युरिडिक्शनच्या अंतर्गत. क्लिअर. नेक्स्ट 7. हु इज द हेड ऑफ महाराष्ट्र स्टेट कमिशन फॉर राईट टू सर्व्हिस. महाराष्ट्र राज्य सेवा हक्क आयोगाचे प्रमुख कोण? प्रमुख विचारतायत, कोण आहे? चीफ मिनिस्टर ऑफ महाराष्ट्र, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, महाराष्ट्राचे राज्यपाल, राज्याचे मुख्य सेवा अधिकारी आयुक्त किंवा महाराष्ट्राचे मुख्य सचिव, कोण असतं? चला पटकन सांगा, कोण असतं रे? एक लक्षात घ्या, हा थोडा टाइम देतो, नाहीतर अजून असं होईल की सर टाइमच नाही दिला. चला झालंय. कोण असतो? लक्षात घ्या, स्टेट चीफ राईट टू सर्व्हिस कमिशनर, राज्याचे मुख्य सेवा अधिकार आयुक्त, हा त्याचा मेन चीफ असतो. लक्षात घ्या, कमिशनचं नेतृत्व स्टेट चीफ राईट टू सर्व्हिस कमिशनर करतात. त्यांची अपॉइंटमेंट ही गव्हर्नर कडून केली जाते, पण हाय पॉवर्ड कमिटी जी असते त्यांच्या रिकमेंडेशनवर या पर्टिक्युलर मुख्य सेवा अधिकार आयुक्त जो असतो त्याची तिथे नेमणूक केली जाते. नेमणूक करणार कोण? गव्हर्नर. कोणाच्या रिकमेंडेशनवर? हाय पॉवर कमिटीच्या. लक्षात ठेवायचंय. क्लिअर. कोण करतं नेमणूक? गव्हर्नर करतं. कोणाच्या रिकमेंडेशनवर? हाय पॉवर कमिटीच्या रिकमेंडेशनवर. त्यामुळे सी इज करेक्ट. क्लिअर. नेक्स्ट 8. व्हॉट इज द मॅक्झिमम नंबर ऑफ कमिशनर्स एक्सक्लुडिंग द चीफ कमिशनर, जो मेन आहे आयुक्त तो वगळता, अलाउड इन द महाराष्ट्र स्टेट कमिशन फॉर द राईट टू सर्व्हिस. महाराष्ट्र राज्य सेवा हक्क आयोगात जास्तीत जास्त किती आयुक्तांना मुख्य आयुक्त वगळून परवानगी आहे? किती लोक तिथे असू शकतात? 3, 5, 6 की 10? आणि 19 सेक्शन मध्ये ते सुद्धा जर का तुमच्या डोक्यात असेल तर ते सुद्धा खूप चांगलं आहे, तुम्हाला फायदेशीर असतं. जर का तुम्ही सेक्शन नंबर 13 जर बघितलं तर त्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल महाराष्ट्र राईट टू सर्व्हिस ऍक्ट 2015 च्या सेक्शन नंबर 13 नुसार कमिशन मध्ये स्टेट चीफ जो आहे कमिशनर तो वगळता जास्तीत जास्त 2 मिनिट जास्तीत जास्त 6 कमिशनर असू शकतात. किती? 6 कमिशनर. लक्षात ठेवायचं, डोक्यात फिट्ट करून ठेवा. सेक्शन नंबर 13 नुसार स्टेट चीफ कमिशनर वगळता 6 कमिशनर तिथे असू शकतात. म्हणजे इन्क्लुडिंग 7 एक्सक्लुडिंग 6. वगळता 6 न वगळता 7. क्लिअर. 9. हाऊ मेनी टियर्स ऑफ अपील आर प्रोव्हाइडेड टू अ सिटीजन अंडर द महाराष्ट्र राईट टू सर्व्हिस पब्लिक सर्व्हिस ऍक्ट. महाराष्ट्र लोकसेवा हक्क कायद्याअंतर्गत एखाद्या नागरिकाला किती स्तरावर अपील केले जाते? 1, 2, 3, 4. सांगा पटपट. किती स्तरावर तो अपील करू शकतो?
ओके, लक्षात घ्या. सगळ्यात सुरुवातीला तुम्ही अप्लिकेशन कोणाकडे करता, तर अप्लिकेशन जो आपण करतो मित्रांनो तो लक्षात घ्या. आपण अप्लिकेशन करतो ती म्हणजेच जो कोणी डेझिग्नेटेड ऑफिसर असेल, ओके, जो कोणी डेझिग्नेटेड ऑफिसर असेल त्याच्याकडे. डेझिग्नेटेड ऑफिसर असेल त्याच्याकडे. आता याने जर का तुम्हाला परफेक्ट रिस्पॉन्स नाही दिला तर मग आपण करतो फर्स्ट अपिलेट कडे. फर्स्ट अपिलेट. आणि याने नाही दिला तर मग करतो सेकंड अपिलेट कडे. बरोबर आहे. म्हणजे किती टियर आहे इथे, अपील करण्यासाठी तुम्हाला किती प्रावधान प्रोव्हाइड केले आहे, 2. एक आहे फर्स्ट आणि एक आहे सेकंड. बरोबर आहे. म्हणून करेक्ट ऑप्शन काय राहील, 2 टियर. 2 हे करेक्ट ऑप्शन आहे. सो अपील मेकॅनिझम जो दिलेला असतो तो फर्स्ट अपिलेट ऑथॉरिटी आणि सेकंड अपिलेट ऑथॉरिटीकडे तुम्ही अपील करू शकता. 10. Within how many days must the first appellate authority decide upon an appeal filed by a citizen? नागरिकाने दाखल केलेल्या अपिलावर प्रथम अपील प्राधिकरणाने किती दिवसाच्या आत निर्णय घ्यावा लागतो. ओके, किती दिवसाच्या आत निर्णय घेणे गरजेचे आहे. 15 दिवस, 30 दिवस, 45, 60 दिवस. चला पटकन सांगा. ओके, आता इथे कन्फ्युज होऊ शकतात तुम्ही. 15 दिवस तर नाहीच आहे कुठं, बरोबर आहे. 60 दिवस पण नाही आहे. 30 आणि 45 दिवसात तुम्ही कन्फ्युज असू शकता. 30 आणि 45 दिवसात तुम्ही लोक कन्फ्युज असू शकतात. तर बघा मी काय सांगतोय ते व्यवस्थित समजून घ्या. 30 दिवसाच्या आत फर्स्ट अपिलेट ऑथॉरिटीला अपील प्राप्त झाल्यानंतर 30 दिवसाच्या आतमध्ये डिसिजन देणं बंधनकारक आहे, कंपल्सरी आहे. म्हणजे 30 डेज. पण या केसमध्ये जर काही व्हॅलिड रिझन असेल तर हा पिरियड 45 दिवसापर्यंत सुद्धा वाढवल्या जाऊ शकतो. लक्षात घ्या. पण इथे तुम्हाला ऑप्शन काय आहे, व्हॅलिड रिझन हे सेकंडरी पार्ट झालं. त्याच्यामुळे इथे तुम्हाला अजूम करताना 30 दिवस अजूम करायचे. लक्षात राहील. ओके, चलो नेक्स्ट. 11. What is the maximum age up to which the state chief right to service commissioner can hold office? पटकन सांगा. राज्य मुख्य सेवा अधिकार आयुक्त जास्तीत जास्त किती वया मर्यादापर्यंत पदावर राहू शकतो? 62 वर्ष, 65 वर्ष, 68 वर्ष, 70 वर्ष. चला पटकन उत्तर सांगा. तो कोणत्या वया, स्वतःच्या वयापर्यंत राहू शकतो? तर त्याचं एज इथे विचारलेलं आहे, त्याचा पिरियड नाही विचारलाय, टेन्यूर नाही विचारलाय. त्याचा कोणत्या एज पर्यंत राहू शकतो म्हणून त्याच्या संदर्भात तुम्हाला उत्तर द्यायचं आहे. क्लिअर. चला, आय होप सो याचं करेक्ट उत्तर तुम्हाला माहिती आहे. मला माहिती आहे आज जेवढे आहे ते आउट ऑफ आउट बरोबर येणार आहे. तर तो स्वतःच्या 65व्या वयापर्यंत तो राहू शकतो. लक्षात घ्या. किती? 65 वयापर्यंत. ऍक्च्युली चीफ कमिशनर आणि कमिशनर दोन्ही सांगतो. चीफ कमिशनर एक आणि मॅक्झिमम 6 कमिशनर, असे टोटल 7 लोक किती 5 वर्षाच्या टेन्यूर साठी राहू शकतात. त्यांचा कालावधी किती आहे लक्षात घ्या. हा कालावधी आहे मित्रांनो 5 वर्षाचा. किती? 5 वर्षाचा. लक्षात ठेवायचं. ते 5 वर्षापर्यंत त्या पोस्टवर राहू शकतात किंवा और त्यांच्या वयाच्या 65व्या वर्षापर्यंत ते त्या पोस्टवर राहू शकतात किंवा यापैकी जो कोणता आधी असेल त्यापर्यंत, म्हणजे पहिले 5 वर्ष संपले तर तो निघून जाईल किंवा 65 वर्ष जर आधी येत असेल तर तेव्हा तो पोस्ट खाली करून देईल. क्लिअर. चीफ कमिशनर आणि कमिशनर दोघांसाठी ही कंडिशन लागू आहे. क्लिअर. नेक्स्ट 12. काय सांगतो? इफ अ डेझिग्नेटेड ऑफिसर फेल्स टू प्रोव्हाइड अ सर्व्हिस विदिन अ स्टिप्युलेटेड टाइम व्हॉट मस्ट दे गिव्ह द अप्लिकंट? जर नियुक्त केलेला अधिकारी निर्धारित वेळेत सेवा प्रदान करण्यात अयशस्वी ठरला तर त्यांनी अर्जदाराला काय दिले पाहिजे? घटनास्थळी रोख भरपाई, विलंब आणि अपील करण्याचा अधिकार स्पष्ट करणारी लेखी सूचना, मोफत सरकारी सेवांसाठी कुपन, तोंडी माफी मागणे. काय आहे पटकन सांगा.
चला पटकन सांगा. काय अगदी बरोबर आहे. रिटर्न नोटीस काय देणं गरजेचं आहे. रिटर्न नोटीस एक्सप्लेनिंग द डिले अँड राईट टू अपील. विलंब आणि अपील करण्याचा अधिकार स्पष्ट करणारी लेखी सूचना. यामध्ये काय की एक ट्रान्सपरन्सी मेंटेन करण्यासाठी ऑफिसरने डिले किंवा रिजेक्शनचं कारण स्पष्ट करणारी एक रिटर्न नोटीस देणं आवश्यक असते. त्यामध्ये अप्लिकांटच्या ज्या काही अपील करण्याचा अधिकार आहे किंवा जी माहिती आहे ती सुद्धा दिलेली असते आणि त्यामध्ये ही माहिती डिले का बरं झाली किंवा रिजेक्शन का बरं करण्यात आलं त्याचं कारण सुद्धा स्पष्टपणे नमूद करणं गरजेचं आहे. क्लिअर. नेक्स्ट 13. Which section of Maharashtra Right to Service Act 2015 deals with right to obtain the public service within the stipulated time period? महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 मधील कोणते कलम निर्धारित मुदतीत सार्वजनिक सेवा मिळवण्याचा अधिकार या विषयाशी संबंधित आहे. सेक्शन 3, 4, 7 की 10? चला पटकन सांगा. स्टिप्युलेटेड टाइम पिरियड. स्टिप्युलेटेड टाइम पिरियड कोणता आहे? अगदी बरोबर. सेक्शन नंबर 4. सेक्शन नंबर 4 काय सांगतो? सेक्शन नंबर 4 नुसार प्रत्येक एका इलिजिबल पर्सनला स्टिप्युलेटेड टाइम मध्ये किंवा टाइम लिमिट मध्ये पब्लिक सर्व्हिस मिळवण्याचा लीगल राईट या सेक्शन नंबर 4 नुसार प्रदान करण्यात आलेला आहे. त्यामुळे सेक्शन 4 डील्स विथ द right to obtain a public service within the stipulated time limit. Clear? Next 14. Can an order passed by the Right to Service Commission or appellate authority be challenged in ordinary civil court? सेवा अधिकार आयोग किंवा अपीलीय प्राधिकरणाने पारित केलेल्या आदेशाला सामान्य दिवाणी न्यायालयात आवाहन देता येते का? हो की नाही? हो, कधीही वाटेल तेव्हा तुम्ही देऊ शकता. नाही, दिवाणी न्यायालयांना अशा खटल्यांचा विचार करण्यास मनाई आहे. होय, पण मुख्यमंत्र्याच्या परवानगीनेच. होय, परंतु केवळ 50,000 पेक्षा जास्त रकमेच्या प्रकरणासाठी. ओके. ओके, चला डायरेक्ट काय आहे तर बिलकुल नाही. दिवाणी न्यायालयांना अशा खटल्यांचा विचार करण्यास मनाई आहे. कोणतंही कोर्ट यामध्ये इंटरफेअर करू शकत नाही. सेक्शन नंबर 26 मध्ये क्लिअर दिलेलं होतं. सेक्शन नंबर 26 काय सांगतो रे? ऍक्ट अंतर्गत दिलेले ऑर्डर बाबत सिव्हिल कोर्ट्सला ज्युरिडिक्शन यामध्ये नाहीये. म्हणजे सिव्हिल कोर्ट कोणत्याही या केसमध्ये इंटरफेअर करू शकत नाही. यामुळे काय होतं की अननेसेसरी जो टाइम आहे तो वाचतो आणि लेंदी लिटिगेशनची जी आहे ती टाळली जाता येते. क्लिअर. त्यामुळे सिव्हिल कोर्ट यामध्ये इंटरफेअर करू शकत नाही. चलो 15 काय सांगतो? हु बिअर्स द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ अपडेटिंग अँड पब्लिशिंग द लिस्ट ऑफ पब्लिक सर्व्हिसेस, डेझिग्नेटेड ऑफिसर अँड टाइम लिमिट्स. सार्वजनिक सेवा नियुक्त अधिकारी आणि वेळेची मर्यादा यांची यादी अद्यावत करण्याची आणि प्रकाशित करण्याची जबाबदारी कोणावर आहे? स्थानिक पोलीस ठाणे, प्रत्येक सार्वजनिक प्राधिकरण विभाग, उच्च न्यायालयाची रजिस्ट्री, बाह्य खाजगी IT कंपन्या. कोणाला आहे? तर एकदम सिंपल आहे. हे काय म्हणजे असा प्रश्न येणं अपेक्षित नाहीये, पण डायरेक्टली तुम्हाला एक गोष्ट माहित असेल की सेक्शन 3 नुसार प्रत्येकच पब्लिक ऑथॉरिटीने किंवा डेझिग्नेटेड ऑफिसरने सर्व्हिस, डेझिग्नेटेड ऑफिसर्स, अपीलेट ऑथॉरिटी आणि टाइम लिमिटची सगळी माहिती हे नोटीस बोर्डवर देणं गरजेचं आहे. ऑनलाईन स्वतःच्या वेब पोर्टलवर देणं गरजेचं असते किंवा डिस्प्ले करणं गरजेचं आहे. हे प्रत्येकच सार्वजनिक विभागाची जबाबदारी आहे. जेवढेही पब्लिक ऑफिसेस असेल त्यांची ही स्वतःची जबाबदारी असते. क्लिअर. त्यामुळे ऑप्शन बी हा करेक्ट येतो. क्लिअर. नेक्स्ट 16. व्हॉट इज द प्रायमरी पर्पज ऑफ द आपले सरकार ऑनलाईन पोर्टल इन द कॉन्टेक्स्ट ऑफ दिस ऍक्ट? या कायद्याच्या संदर्भात आपले सरकार ऑनलाईन पोर्टलचा प्राथमिक उद्देश काय आहे? आपले सरकारचा प्राथमिक उद्देश काय आहे? ओके. रेल्वेची तिकीट काढण्यासाठी, सार्वजनिक सेवांसाठी अर्ज करणे आणि अर्जाच्या स्थितीच्या डिजिटल पद्धतीने मागोवा घेणे,
राज्य निवडणुकांमध्ये मतदान करण्यासाठी, फौजदारी तक्रारी FIR ज्याला बोलतो दाखल करण्यासाठी. ओके, चला, माहिती आहे तुम्हाला, करेक्ट उत्तर आहे बी. तुम्हाला माहित आहे की आपले सरकार हे जे काही RTS पोर्टल आहे हे सिटीजनना ऑनलाईन अप्लिकेशन सबमिट करण्यासाठी, अप्लिकेशन स्टेटस ट्रॅक करण्यासाठी आणि ऑनलाईन अपील फाईल करण्यासाठी हे तयार केलेलं आहे. त्यामुळे आपले सरकारवर तुम्ही काय करू शकता तर अप्लिकेशन सबमिट करू शकता. अप्लिकेशनचा सध्याचा स्टेटस काय की माझ्या अप्लिकेशन कुठपर्यंत आली, जसं आपण एखादं ऑनलाईन कुरिअर येतं किंवा आपण झोमॅटो स्विगीवर बोलवतो त्याला कसं ट्रॅक करतो तशा पद्धतीने तुम्हाला याला तुमच्या अप्लिकेशनची प्रोसेस ही ट्रॅक करता येते. त्यासाठी आपले सरकारचं पोर्टल जे आहे ते काम करतं. क्लिअर. 17. Which committee recommends the names for the appointment of the state chief right to service commissioner to the governor? आपण आत्ताच बोललो होतो, थोडा वेळ आधीच बोललो होतो. राज्यपालाकडे राज्य मुख्य सेवा अधिकार आयुक्तांच्या नियुक्तीसाठी कोणती समिती नावाची शिफारस करते? मुख्यमंत्री, विधानसभेचे अध्यक्ष, मुख्य सचिव, राज्यपाल, मुख्यमंत्री आणि उच्च न्यायालयाचे न्यायाधीश, मुख्यमंत्री, विधानसभेतील विरोधी पक्षनेते आणि मुख्यमंत्र्यांना नामनिर्देशित केली कॅबिनेट मंत्री, उच्च न्यायालयातील न्यायाधीशांची पॅनल आणि गृहराज्यमंत्री. आता तुम्हाला माहित आहे की ही हाय पॉवर कमिटी कोण असते किंवा या कमिटीमध्ये कोण कोण लोक असतात. या कमिटीमध्ये कोण कोण असतात? बरोबर, एक्झॅक्टली बरोबर आहे. हाय पॉवर कमिटी काय आहे तर त्यामध्ये कोण कोण असतं? चीफ कमिशनर असतात, विरोधी पक्ष नेता असतो आणि मुख्यमंत्र्यांनी जो कोणी नामनिर्देशित कॅबिनेट मंत्री असेल, जो काही घेतलेला असेल त्याला तो असतो. आता जर का इन केस विरोधी पक्ष नेता नसेलच तर ज्या पक्षाचे विरोधात असणाऱ्या पक्षाचे जास्तीत जास्त आमदार किंवा लोक असतील त्या पर्टिक्युलर व्यक्तीला, त्या पर्टिक्युलर पार्टीच्या व्यक्तीला विरोधी पक्षनेता मानला जात असतो, असं यामध्ये दिलेलं आहे. आता यामध्ये काय म्हणतात की या पर्टिक्युलर कमिशनची अपॉइंटमेंट करण्यासाठी 3 मेंबर सिलेक्शन कमिटीची तरतूद केली जात असते, ज्यामध्ये चीफ मिनिस्टर असतील, CM असेल, विरोधी पक्ष नेता असेल आणि मुख्यमंत्र्यांनी निवडलेला कॅबिनेट मधला मंत्री असतो. क्लिअर. त्यामुळे सी करेक्ट. हु कॅन स्टेट चीफ राईट टू सर्व्हिस कमिशनर बी रिमूव्ड फ्रॉम ऑफिस बिफोर द टेन्यूर एंड्स? राज्याचा मुख्य सेवा अधिकार आयुक्तांचा कार्यकाळ संपवण्यापूर्वी त्यांना पदावरून कसे हटवले जाऊ शकते? स्थानिक महानगरपालिकेने थेट ठराव संमत करावा, उच्च न्यायालयाच्या चौकशीनंतर गैरवर्तन किंवा असमर्थता सिद्ध असले करण्याच्या कारणास्तव राज्यपालांनी, सत्ताधारी पक्षाच्या मंत्रिमंडळाच्या साध्या बहुमताने, ते 65 वर्षांची होईपर्यंत कोणत्याही परिस्थितीत काढले जाऊ शकत नाही. आणि उत्तर तुम्हाला माहित आहे 18चं काय आहे तर सरळ सरळ आहे, ऑप्शन बी करेक्ट आहे. काय सांगतो ऑप्शन बी? कमिशनरला फक्त गव्हर्नर कडूनच काढल्या जाऊ शकतं. त्यासाठी हायकोर्ट इन्क्वायरीमध्ये जर का त्याचं मिसबिहेव किंवा इनकॅपॅसिटी, इनकॅपिटंट जर का तो सिद्ध होत असेल तर त्या व्यक्तीला तिथनं रिमूव्ह केलं जाऊ शकतं. तो अधिकार फक्त कोणाला आहे? गव्हर्नरला, राज्यपालाला. क्लिअर. त्यामुळे बी करेक्ट. If the first appellate authority fails to decide an appeal within the specified time limit, where can the citizen file the second appeal? जर प्रथम अपीलीय प्राधिकरण निर्दिष्ट मुदतीच्या आत अपीलीचा निर्णय घेण्यास अयशस्वी ठरला तर नागरिक दुसरे अपील कुठे करू शकेल? सर्वात जवळच्या पोलीस स्टेशनवर, जिल्हा ग्राहक मंचाला, दुसऱ्या अपीलीय प्राधिकरणाकडे, थेट भारताच्या सर्वोच्च न्यायालयात. सरळच उत्तर आहे ना. फर्स्ट नाही घेतला तर सेकंड अपीलेट कडे जा, म्हणजे दुसऱ्या अपीलीय ऑथॉरिटीकडे, सेकंड अपीलेट ऑथॉरिटीकडे. क्लिअर. आणि तेही कधी तर तो 30 दिवसाच्या आत. म्हणजे काय होतं यामध्ये बघा, जर अप्लिकांट फर्स्ट अपीलेट ऑथॉरिटीच्या डिसिजनवर डिससॅटिस्फाईड असेल किंवा डिसिजन त्याला मिळाला नसेल तर तो 30 दिवसाच्या आत सेकंड अपीलेट ऑथॉरिटीकडे अपील करू शकतो. क्लिअर. 20. What action can the commission recommended against a designated officer who repeatedly fails to deliver the service without any reasonable cause? कोणत्याही वाजवी कारणाशिवाय सेवा देण्यात वारंवार अयशस्वी किंवा अपयशी ठरणाऱ्या या नियुक्त अधिकाऱ्यांविरुद्ध आयोग कोणत्या कारवाईची शिफारस करू शकते? नागरिकांची तातडीने हकालपट्टी, त्यांना लागू असलेल्या सेवा नियमांतर्गत शिस्तभंगाची कारवाई,
6 महिन्यापर्यंत कारावासाची शिक्षा, राज्य टेलिव्हिजनवर प्रसारित केलेली जाहीर माफी. काय आहे तुम्हालाही माहित आहे. तर यामध्ये काय होतं की सगळ्यात महत्वाची गोष्ट काय होते, तर जी काही डिसिप्लिनरी ऍक्शन आहे ती त्याच्या विरुद्ध घेतली जाते. म्हणजेच काय, एक मॉनिटरी पेनॉल्टी व्यतिरिक्त त्या कमिशन जे काही असेल ती निग्लिजंट ऑफिसर विरुद्ध डिपार्टमेंटल डिसिप्लिनरी ऍक्शन घेऊ शकतो आणि त्याची रिकमेंडेशन सुद्धा तो करू शकतो किंवा दुसऱ्याकडे त्याला रिकमेंड सुद्धा करण्याची तो तातडीने चौकशी करू शकतो. अशा पद्धतीचे अधिकार डिपार्टमेंटला दिलेले असतात. क्लिअर. त्यामुळे इथे बी करेक्ट. चला नेक्स्ट. ओके चला थांबतोय. आज जे आपण टोटल 20 प्रश्न बघितले त्या 20 पैकी तुमचे किती बरोबर येत आहेत, तुमचे किती बरोबर येत आहेत ते मला तुम्ही कॉमेंटमध्ये सांगायचे आहे. कारण काय, हीच तुम्हाला स्वतःला असेसमेंट करण्यासाठीची एकमेव प्रोसिजर आहे. त्यामुळे सगळ्यांनी कॉमेंट करा आणि मी त्याची अपेक्षा सुद्धा करतो. पुन्हा एकदा ज्या विद्यार्थ्यांनी आपल्या चॅनल सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करून घ्या. यावरच तुम्हाला सर्व गोष्टींची माहिती मिळेल. क्लिअर. थांबतोय मित्रांनो, भेटूया आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.